दसरा म्हटलं की आपल्याला सर्वात जास्त आठवतं ते म्हणजे रावण दहन। पण कधी विचार केला आहे का ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली? रामायणानुसार रावण हा लंकेचा राक्षस राजा होता। त्याने सीता मातेचं अपहरण केलं आणि प्रभू श्रीरामांसोबत महायुद्ध छेडलं। अखेरीस श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माचा विजय प्रस्थापित केला। त्या विजयाचा आनंद आजही आपण रावण दहनाच्या स्वरूपात साजरा करतो। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, सार्वजनिक पातळीवर रावण दहनाची सुरुवात खूप नंतर झाली। संत तुलसीदासांनी 1574 साली रामचरितमानस लिहिलं। त्यानंतर रामलीला या लोकनाट्य परंपरेची सुरुवात झाली। रामलीलेमध्ये राम रावण युद्धाचा देखावा दाखवल्यानंतर प्रत्यक्षात रावणाची प्रतिकृती जाळली जाऊ लागली। म्हटलं जातं की पहिल्यांदा उत्तर भारतात विशेषतः वाराणसी आणि दिल्ली परिसरात हे सोहळे सुरू झाले। दिल्लीतील रामलीला मैदानावर रावण दहन 17व्या शतकापासून अतिशय प्रसिद्ध आहे। आजही हजारो लोक तेथे जमा होऊन एक ऐतिहासिक क्षण पाहतात। पण हे लक्षात ठेवा, सगळीकडे दसऱ्याची परंपरा सारखी नाही। महाराष्ट्रात दसऱ्याला अपराजिता देवीचं पूजन महत्त्वाचं मानलं जातं, तर कर्नाटकातील मैसूर दसरा रावण दहनावर नाही, तर देवी दुर्गेच्या महिषासुराच्या विजयावर आधारित आहे। म्हणूनच रावण दहन ही एक केवळ धार्मिक परंपरा नाही, तर एक सामाजिक संदेश आहे। आपण रावणाचा पुतळा जाळतो हे केवळ राक्षसाचा अंत म्हणून नाही, तर आपल्या मनातील राग, मत्सर, लोभ, अहंकार यांसारख्या दुष्ट प्रवृत्ती जाळून टाकण्यासाठी। दसऱ्याच्या या मंगल पर्वावर चला आपण सर्व मिळून आपल्या आतल्या रावणाचा नाश करू आणि खऱ्या अर्थाने सत्याचा विजय साजरा करू। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जे बात अस्सल गोष्ट मुद्द्याची।